माझ्या पाठीमागे दिसणारं शिवालिक हे जहाज भारताचा विजय काय आहे ते दर्शवत आहे। आणि आखातात पेटलेलं युद्ध हे इराणनं बंद केलेलं होर्मुझच्या सामुद्रधुनीतलं हे युद्ध, पण याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक जहाज व्यवस्थितपणे बाहेर पडलं। या युद्धातले सगळा बॉम्ब वर्षाव सोडून हे जहाज बाहेर पडलं आणि या सगळ्या धोकादायक परिस्थितीत भारताचं शिवालिक हे जहाज आता सुखरूपपणे भारतात पोहोचतंय। इराणनं भारताला केलेलं मोठं सहकार्य आणि भारताच्या कूटनीतीचा हा विजय मानला जातो। भारताची 2 जहाजं होर्मुझच्या खाडीतून निघाली। भारताच्या कूटनीतीला यश। इराणनं दिलेला शब्द पाळला। भारताचं हे शिवालिक जहाज आखातातून तेल घेऊन होर्मुझच्या खाडीतून पुढे निघालंय आणि लवकरच ते भारतात पोहोचेल। भारतानं तेल संकटाच्या संदर्भात इराणशी चर्चा केली। त्यानंतर इराणनं भारतीय तेल जहाजांना होर्मुझच्या खाडीतून वाहतुकीला परवानगी दिली आहे। भारताची शिवालिक आणि नंदादेवी ही जहाजं एलपीजीचा मोठा साठा घेऊन भारताकडे निघाली आहेत। आखातातून तेल आणि एलपीजी घेऊन होर्मुझच्या खाडीमार्गे ही जहाजं लवकरच भारतात पोहोचतील। इराण आणि या प्रदेशातल्या इतर देशांच्या सहकार्यानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता आला। गेल्या काही दिवसांपासून भारतीय आणि इराणी नेतृत्वात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही भारतीय जहाजांच्या प्रवासाला मान्यता देण्यात आली। भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला जाईल। भारत आमचा जुना मित्र आहे असं भारतामधले इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी म्हटलं होतं। त्याचबरोबर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्यामध्ये 3 वेळेला चर्चा झाली होती। आता भारतीय जहाजांचा प्रवास सुरू झालाय। शिवालिक आणि नंदादेवी या दोन्ही जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडल्याची माहिती आहे। शिवालिक जहाजात 40,000 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे। Prime Minister has spoken to his counterparts in the region. In the last few days, External Affairs Minister and our embassies have also been in close touch with their interlocutors. In the process, the concerns of other key actors such as shipping lines, etc., have also had to be addressed. As a result of these multiple contacts with all concerned, some ships destined for India have been able to cross through the Straits of Hormuz. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला। पश्चिम आशियातल्या गंभीर परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। या प्रदेशातला वाढता तणाव, नागरिकांची सुरक्षा आणि मालमत्तेचं झालेलं प्रचंड नुकसान याबद्दल भारतानं चिंता व्यक्त केली। भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कच्च्या तेलासह नैसर्गिक वायूचा विनाअडथळा पुरवठा ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे। शांतता आणि स्थैर्यासाठी भारत वचनबद्ध असेल असं मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींना सांगितलं। इराणनं भारतीय जहाजांना होर्मुझच्या खाडीतून प्रवासाला दिलेली परवानगी हा भारताच्या कूटनीतीचा मोठा विजय आहे। त्यासोबतच शिवालिक जहाजावर तब्बल 40,000 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे। हा भारतातल्या एलपीजीच्या संकटावर मोठा दिलासा आहे। 2 Indian ships, Shivalik and Nanda Devi, crossed the Straits of Hormuz and are now headed to ports in India. Each of the ships is carrying in excess of 46,000 metric tons of LPG, cumulatively 92,700 metric tons, as was referred by my senior colleague here. Several of our ships remain in standby in the Gulf region. We propose to continue to remain in touch and coordinate with all concerned countries to ensure a safe and unimpeded transit for them in an effort to ensure our energy security. आखाती परिसरात भारताची जवळपास 24 जहाजं आहेत। पर्शियाच्या आखातात भारताची 24 जहाजं आहेत।
त्यामध्ये 677 भारतीय कर्मचारी आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीच्या पूर्वेकडच्या ओमानच्या आखातात सध्या भारताची 3 जहाजं तैनात आहेत. त्यावर 76 भारतीय कर्मचारी आहेत. याशिवाय संपूर्ण खाडी परिसरात सुमारे 23,000 भारतीय नाविक विविध जहाजांवर काम करतायत. जहाजासह या सगळ्या कर्मचाऱ्यांना देशात सुरक्षित आणण्याचं आव्हान भारतासमोर आहे. पण भारताच्या जहाजांना इराणनं परवानगी दिल्यानं भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. ही जहाजं भारतात दाखल झाली की भारतामधलं LPGचं संकट सुद्धा दूर होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.